औरंगाबाद, जालना, परभणी, हिंगोली, बीड, नांदेड, उस्मानाबाद, लातूर, जळगाव, अहमदनगर, बुलढाणा, यवतमाळ, वर्धा, चंद्रपूर आणि गडचिरोली। गडचिरोलीचे जर मी सुरुवातीला सांगितलं 2 टप्प्यामध्ये, तो गडचिरोलीचे 12 जे पंचायत समिती आहेत त्यापैकी 8च्या ह्या तारखेला पहिल्या टप्प्यामध्ये। दुसऱ्या टप्प्यामध्ये कोकण विभागाचे रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग, पुणे विभागामध्ये पुणे, सातारा, सांगली, सोलापूर, कोल्हापूर, नाशिकच्या नाशिक डिस्ट्रिक्ट, अमरावती डिस्ट्रिक्ट आणि गडचिरोलीचे उर्वरित 4 पंचायत समित्या। अशा प्रमाणे पहिल्या टप्प्यामध्ये 15 जिल्हे आणि दुसऱ्या टप्प्यामध्ये 11 जिल्हे। मात्र गडचिरोलीच्या दोन्ही जिल्ह्यामध्ये दोन्ही टप्प्यामध्ये समावेश आहे। महानगरपालिकाच्या सर्व निवडणुका एकाच टप्प्यामध्ये घेतल्या जाणार आहे। 10 ते 10 महानगरपालिका। पहिल्या टप्प्यामध्ये जिथे मतदान 16 फेब्रुवारीला आहे तिथे 15 जिल्हे आणि 165 पंचायत समित्या आणि दुसऱ्या टप्प्याचे मतदान 21 फरवरी आणि 21 फरवरी रोजी 10 महानगरपालिकाचे मतदान आणि त्याचबरोबर 11 जिल्हे आणि 118 पंचायत समितीचे मतदान होणार आहे। म्हणजे मतदान 2 दिवस पडणार आहे राज्यामध्ये, 16 तारखेला आणि 21 फेब्रुवारीला। जानेवारी तो महानगरपालिका आणि दुसऱ्या टप्प्यातील जिल्हा परिषद याच्या मतदान 21 फरवरी आणि पहिल्या टप्प्यातील फक्त जिल्हा परिषद त्याच्या मतदान 16 फेब्रुवारी रोजी होणार आहे। या सर्वांची मतमोजणी 23 फेब्रुवारी रोजी होणार आहे। सर्वांची मतमोजणी 23 फेब्रुवारी रोजी केली जाणार आहे।